श्री गणेश म्हटलं तर आपल्या डोळ्यांसमोर पहिला येतो तो म्हणजे महाराष्ट्र। ही देवता महाराष्ट्राची कुलदैवतच। या एका राज्यात गणपती बाप्पाची जितकी मंदिर आहे, ज्या प्रकारे गणेशोत्सव इथे साजरा केला जातो तो अख्ख्या भारतात कुठेच नाही आणि याला इतिहास सुद्धा तितकाच मोठा आहे। तसं गणेशोत्सवाची सुरुवात 19व्या शतकात झाल्याचं सांगितलं जातं, पण ही परंपरा आपल्या इथे पूर्वापार चालत आली आहे। म्हणजे शिवपूर्व काळातही आपल्या इथे गणेश चतुर्थी साजरी व्हायची। इतकंच काय तर समर्थ रामदास स्वामी यांनीही गणेश चतुर्थी साजरा केल्याचे उल्लेख मिळतात। गणपतीची मूळ आरती सुखकर्ता दुःखहर्ता ही सुद्धा समर्थांनीच रचली आहे। यानंतर पेशवाईच्या काळात तर गणेश चतुर्थी मोठ्या थाटात साजरी केली जायची। आज या व्हिडिओच्या माध्यमातून शनिवार वाड्यात गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा व्हायचा यावर नजर टाकूया। पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। 1792 पानिपतचं युद्ध मराठे हरले, पण तरीही दिल्लीपर्यंत मराठ्यांनी आपला दबदबा कायम ठेवला होता आणि पुणे मराठ्यांचं महत्त्वाचं ठिकाण होतं। पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी भव्य शनिवार वाडा बांधला। या शनिवार वाड्यात गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा व्हायचा। त्यावेळी सवाई माधवराव पेशवे पेशवे पदावर होते। शनिवार वाड्यातला गणेशोत्सव इथल्या गणेश महलात व्हायचा। विशेष म्हणजे याच्या नोंदी, गणेशोत्सवाचे वर्णन चित्र सुद्धा पेशवे दप्तरात आहेत। जेम्स वेल नावाचा एक प्रसिद्ध स्कॉटिश चित्रकार होता। त्यानेही आपल्या डायरीत गणेशोत्सवाचे काही चित्र, नकाशे आणि उल्लेख करून ठेवलेले आहेत। इतकंच काय तर या उत्सवाला डेकोरेशन सुद्धा केलं जायचं। त्याचे चित्र तुम्हाला पुढे दाखवतो। आधी या जेम्स वेल्सच्या डायरी मधली नोंद बघा। पुणे 24 ऑगस्ट 1792। आज आम्हाला गणेशोत्सवानिमित्त दरबारात येण्याचे आमंत्रण आले होते। आम्ही तिथे पोहोचल्यावर एका मोठ्या खोलीत आम्हाला घेऊन जाण्यात आले। त्या खोलीची एक बाजू एखाद्या देवळाच्या प्रवेशद्वाराप्रमाणे सजवली होती। तिथे एक दारही होते आणि त्या दारातून आम्हाला दिव्यांच्या जळणाऱ्या ज्योती आणि पूजा करणारे ब्राह्मण दिसत होते। दाराबाहेर दोन सेवक तलम अशा लाल रेशमी वस्त्रांचे पंख घेऊन उभे होते। ते माशा आत जाऊ नयेत म्हणून तिथे रेशमी वस्त्रे घेऊन उभे होते। पूजा करणाऱ्या ब्राह्मणांची संख्या पुष्कळ होती आणि त्यांचे कपडे आणि एकूण आविर्भाव साधा पण नीटनेटका असा कौतुक करण्याजोगा असा वाटला। तिथली लोक अनेक पद्धतीच्या भरझरी पोशाखात होते। त्यांचे शिरस्त्राण आणि पगड्या आश्चर्यकारक होते। आता आधी जेम्स वेल्सने गणेशोत्सवाचा काढलेला हा नकाशा बघूया। यामध्ये त्याने एका बाजूला गणेश मूर्ती रेखाटलेली तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकते आणि हे सगळे भिंतीवरची चित्र आहेत। ही गणेशोत्सवादरम्यानच काढली गेली होती असा वेल्स म्हणतो। हे चित्र जयपूरमधील भोजराज या चित्रकाराने काढली होती। दुर्दैवाने शनिवार वाड्यातील चित्र काळाच्या ओघात हळूहळू नष्ट होत चालली आहेत। काही वर्षात आपल्याला ती अजूनही अस्पष्ट होऊन नाहीशी झालेली दिसतील। ढोल ताशाचा गजर, पारंपरिक पेहराव, फटाके, महाप्रसाद, पंगत हे सगळं त्यावेळी व्हायचं। यातली काही चित्र इतिहास संशोधक मनोज दाणी यांनी प्रकाशात आणली आहेत। शनिवार वाड्याच्या या गणेशोत्सवाच्या दिमागदार सोहळ्याच्या खर्चाच्या नोंदी सुद्धा याच पेशवे दप्तरात होत्या। पण शनिवार वाड्याला आग लागली तेव्हा ही कागदपत्र जळून खाक झाली। पण जेम्स वेल्समुळे शनिवार वाड्यातला गणेशोत्सव तरी आपल्यापर्यंत पोहोचला। ही सध्या तरी आपल्याला फार छोटीशी माहिती वाटते, पण 230 वर्षांपूर्वी गणेशोत्सव इतक्या थाटात साजरा व्हायचा याचा सर्वात महत्त्वाचा आणि एकमेव पुरावा आहे। यापेक्षाही जुना गणेशोत्सव म्हणायचा झाला तर तो आहे सरदार जगदेवराव जगदाळे यांचा। 1732 ची एक नोंद आहे। यानुसार जगदाळे यांच्या गराडे गावात सुद्धा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा। कराड जवळच्या मसूरमध्ये सरदार महाजी जगदाळे यांनी उभारलेल्या पाटील वाड्यात तेव्हापासून आजपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो। त्यामुळे गणेशोत्सव हा सण आपल्या इथे पूर्वापार चालत आलाय एवढं नक्की। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।